बापू म्हणजे खूपच अतरंगी माणूस. तव्याच्या पाठीसारखा काळा कुळकुळीत, तोंडावर देवीचे ठोके, डोळे तिरडे, तमाशात सोंगाड्याचं काम करत. राजा जेव्हा त्याला फाशीची शिक्षा देई तेव्हा तो म्हणे, फाशी तर मी लय खाईन. सारे श्रोते हसायचे. अर्थात महार मंडळींनाच हा विनोद कळायचा. फाशी हे जनावराच्या शरीरातील एका भागाचं नाव आहे आणि तो भाग खाण्याला अतिशय रुचकर लागतो हे काही सर्वांना कळायचं नाही. मित्रांनो, आपण वाचन करीत आहोत बलूत या पुस्तकाचे, जे लिहिलेले आहे दया पवार यांनी. इथपर्यंत आपण या पुस्तकाचं वाचन केलेलं. आता पुढील वाचनाला सुरुवात करू. सर्वांना ह्याची नावं माहीत नसली तरी गावातील काही मंडळींना ह्या माणसाची चटक लागलेली आठवते. आमच्या घरी एक मराठा तरुण यायचा, नाव सांगत नाही कारण आजही त्याच्यावर बहिष्कार पडायचा. तो चोरून लपून खायचा. गावात आम्ही सांगू नये म्हणून तो दम द्यायचा. एकदा मी असाच खिशात खरपूस भाजलेल्या चाण्या घेऊन तालुक्याच्या गावी शाळेला गेलो. दुपारच्या सुट्टीत खाऊ हा माझा पेत. मधल्या सुट्टीत शाळेच्या पाठीमागे जाऊन हे मी चोरून खात होतो. तितक्यात एक ब्राह्मणांचा शाळ मित्र जवळ येतो आणि चोरून काय खातोस म्हणून विचारतो. माझा चेहरा गोरा मोरा होतो. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी चांदण्या खातो असं उत्तर देतो. चांदण्या कशा लागतात हा ह्या मित्रापुढे प्रश्न. एखादी तरी चांदणी दे म्हणून तो हट्टाला पेटतो. आपल्या हातून बामणाचं पोर हकनाक वाटेल आणि उद्या कुणाला समजलं तर आपली धडगत नाही या भीतीने मी ओढलेला असतो. मित्र विनवण्या करू लागतो. मी त्याला चांदणी देतो. तिच्या खरपूस स्वादानं तो खुश होतो. हळूहळू ही बातमी तो काही मित्रांना सांगतो. हे मित्र सोनार शिंपी असतात. एक प्रसंग तर चांगला स्मरणात आहे. परीक्षा जवळ आली म्हणजे आम्ही सारी मुलं शाळेत झोपायचो. शिक्षक रात्रीचे वर्ग घ्यायचे, पहाटे उठवायचे. आई मोडी विकायला आली की सोबत माझं जेवण घेऊन यायची. ती पाट्यावर मटण ठेचत असे आणि त्याचा खिमा करून भाकरीवर घेऊन येत असे. कसं कुणास ठाऊक. एकदा चोरून दोघा मित्रांनी माझी भाकरी खाल्ली. पुढं त्यांना चांगली चटक लागली. मी उपाशी राहू नये म्हणून त्यांनी आपल्या घरातील पोळी भाजी आणावयास मात्र ते विसरले नाही. स्वतःच्याच खेड्यातील आणि तालुक्यातील फरक चटकन जाणवायचा. हे सवर्ण मित्र मला बरोबरीच्या नात्यानं वागवीत. त्यांचं स्वयंपाकघर सोडून मी त्यांच्या घरभर फिरत असे. म्हसे आणि शहाणे हे सोनार जातीतले मित्र खूपच घनिष्ठ. सवर्ण मित्रांना बाटवावं म्हणून मांस चारावं ही वृत्ती मात्र नव्हती. हे सारं नकळत बालिशपण होतं आणि मित्रांना माहीत असूनही ते खात होते. ही गोष्ट नंतर समजली. येसकरपाडी म्हणजे कित्येकदा भीक वाटायची, पण गुलामांना गुलामगिरीची तेव्हा जाणीवच नव्हती. ते हक्काचं समजत. दर आठवड्याला येसकरपाळी बदले. गावात मराठा मंडळीच्या 2 जबरदस्त फड्या. महारवाड्यात जशा 2 कुळ्या तशा गावातही 2. एक कुळीचे मराठे पवारांना येसकर पाळी वाटत तर दुसरे रूपवंत्यांना. शिमग्याच्या वेळेस महारांनी विस्तव प्रथम कुणास द्यावा यावरून गावात पापळ आवारी यांच्या धुमफळी होत असे. भाकरी मागायला जाताना घरातल्या स्त्रियाच बहुधा जात. ज्या घरात बाई माणूस नसेल तिथे एखादा म्हाताराही झोळी घेऊन गावात जायचा. जाताना हातात खुळकुळ्याची काठी हमखास असायची. ह्या काठीचाही महारात परंपरागत इतिहास चालत आलेला. कुणी सांगत या काठीला पूर्वी ध्वज होता. आपण राज्यकर्ते होतो, युद्धात हारलो. ही माणसं एकत्र राहिली तर खूपच डोईजळ होतील. सरपण फोडतात तशा यांच्या चीर फाळ्या करा. गावागावात वेशी बाहेर वाटून टाका. त्यांचे ध्वज हत्यारं काढून घ्या आणि गुलामगिरीची खूण म्हणून हाती काठी द्या. तेव्हापासून महाराजच्या हाती काठी आली. म्हणतात पुढे जेव्हा शिकलो सवरलो आणि बाबासाहेबांचे शूद्र मूळचे कोण होते हा ग्रंथ वाचला तेव्हा ह्या इतिहासाचे काही दुवे जुळत आलेले असतात. काठी हातात धरणाऱ्याला हा इतिहास माहीत असेल किंवा नाही हे सांगता येत नाही, पण कुत्र्याची हावळ थोपविण्यास ह्या काठीचा चांगला उपयोग व्हायचा. गावात महारीण आली म्हणजे कोणत्याही चिरेबंद वाड्यातून कुत्र्याची
हावळ उठायची. आमच्या घरी पाळी आली म्हणजे मीही आई बरोबर जायचो. महारांना ताक देणं ही मराठा मंडळी प्रतिष्ठेची बाब समजत. ताकाला जाताना मडकं लपवण्यात काय हाशिलाय ही म्हण जरी असली तरी गाळगं घेऊन जाताना मी खूपच ओशाळायचो. शाळेतल्या आपल्या सवर्ण मित्रांनी पाहू नये म्हणून काळजी घ्यायचो. गौतम बुद्धाचा मुलगा राहुल याच्या हाती भिक्षापात्र असलेले चित्र आठवलं. त्याची आई सांगते, लेखा तुझा दिगंत कीर्तीचा बाप शहरात आलाय, त्याच्याकडे जाऊन वारसा माग. बाप जिवंत असता तरी बापानं गाळग्यात काय बरं दान टाकलं असतं ह्या तुलनेची तुला गंमत वाटेल नाही. टोपल्यात कधीही ताजी भाकरी पडायची नाही, शिली पाकी भाकरी पडे केव्हा केव्हा तर बुरा चढलेली सुद्धा. बहुधा महारणी करता कोनाळ्यात रात्रीचीच भाकरी जपून ठेवत असावी. एखादी उदारबाई लोणच्याच्या फोळी टाकायची तेव्हा नक्कीच जिभेला पाणी सुटायचं. आई लांबूनच दरवाजापाशी दीनवाणेपणा म्हणायची, भाकरवाळा येसकरणीला. सणासुदीला मात्र हमखास पुरण पोळी मिळायची. कुरड्या पापड्या मिळाल्या तर भलताच आनंद. पाळी असली म्हणजे महारवाड्यात चूल पेटायची नाही. एकदा आठवतं, बाजरीच्या पिठाची खीर मिळालेली, पण नंतर टोपली भर खडी मुरुम अंगणात पसरवावा लागला. पाडव्याच्या सणावरून आठवलं, गावात घराघरांपुढं तोरणं उभारली जात. संध्याकाळी मराठा मंडळीचे वीर निघायचे. 10-12 वर्षाच्या मुलाला नटवून थटवून खांद्यावर घेतलं जाई. सर्व मारुतीच्या देवळापुढं पटांगणात जमत. पुढे महार मंडळीच्या वाजंत्र्यांचा ताफा. हा सण महारांनी फुकट वाजवला पाहिजे हा रिवाज. ताफ्यापुढं लेझमाचं रिंगण. वीर चमत्कारिक आवाजात जोर जोरानं किंचाळत. महारांच्या पोरांना मात्र या खेळात परवानगी नसायची. दूर उभे राहून नुसती गंमत बघायची. एखाद्या महाराच्या मुलाला लेझीम खेळायची सुरसुरी आली तरी त्याच्या हाती लेझीम देणं म्हणजे मोठं पाप समजत. महारवाड्यातील आम्ही मुलं हिरमुसली व्हायचो. गावच्या यात्रेतही कुस्त्यांचा हंगाम असते. मांगांच्या हलम्या डफळाच्या आवाजात कुस्त्या होत. गावोगावची कुस्तीगीर मंडळी जमत. लहान मुलांच्या कुस्त्या रेवळ्या शेंगोळ्यावर लावल्या जात. पाठीमागून पैसे, नोटा, जरीचा पटका, चांदीचं कळं अशा कळ्याच्या भावानं कुस्त्या होत. महार कुस्तीगीर कितीही बलाढ्य असला तरी त्याला सवर्णाच्या कुस्तीगीराबरोबर परवानगी नसे. एखादा चुकून खेळला आणि प्रमुखांना समजलंच तर त्याला बेदम मारहाण केली जायची. त्यामुळं कुणीही महार या फंदात पडत नसे. महाराची कुस्ती व्हायची ती त्यांच्या जातीतल्या माणसाबरोबर. हे सारं पाहून लहान वयातच खेळणाऱ्याच्या आपल्या साऱ्या उर्मी कासवाच्या अवयवासारख्या आकुंचन पावत. एखादं मातीचं भांड झिरपत जावं तसं आपलं व्यक्तिमत्व झिरपू लागे. महाराच्या पोराबरोबर खेळण्यात मन रमायचं नाही. पुस्तकी किडा होऊन लागलो. तमाशा बघताना मात्र हरखून जायचो. सकाळी पाटला पुढं तमासगिरीची वारी असायची. तमाशाही महारांचा किंवा ठाकरांचा. थोड्या वेळात जो तमाशा आपली चुणूक दाखवी त्याला जादा बिदागी. गावाची एक जत्रा आठवते. तिथं महार पोरांनाही जेवाचं आवतं. 2 मैलावर पीराचा उरूस असायचा. तोही गावाच्या शिवेपाशी. बरबाट मिळेल ह्या आशेनं महारवाड्यातलं सारं लेंढार तिथं जायचं. महारांना मातीच्या परडात जेवायला भाकरी ऐवजी बाजरीच्या घुगऱ्या. सवर्णाची पंगत उठल्याशिवाय महारांना कुणी हाडी द्यायचे नाही. झणझणीत बरबाट, नाका तोंडातून पाणी गळत आहे, सू करीत आम्ही बाजरीच्या घुगऱ्यांबरोबर बरबाट ओळपायचो. एखादी बोटी मिळालीच तर ब्रह्मांडा एवढा आनंद. सकाळी उरलं सुरलं घरी आणावयास मंडळी विसरायची नाही. गावची मरी आई तर म्हसोबाची पूजा करायचा मान महाराचा. म्हसोबा मात्र महारासारखाच बाहेर उन्हा पावसात तळपत असलेला. हा म्हसोबा कोण हे कुळं उकलायचं नाही. गावांच्या मंडळींना विषात वाटावा असा एक खेळ महारवाड्यात रंगायचा. तो म्हणजे रायरंदाचा. हे रायरंद एकदा उंटावरून येत. त्याचं वैशिष्ट्य असं की हे गावात उतरत नसत किंवा गावकऱ्यांचे मनोरंजन करीत नसत. हे केवळ महारांचंच मनोरंजन करीत. मला आजही यांची मोठी गंमत वाटते. हे महारांच्या तालेवाराचं मनोरंजन करीत. त्यांचंही मनोरंजन करणारे कुणी असावे ना. भारतीय समाज व्यवस्थेतील
गुंतागुंतीची विलक्षण वीण पाहून माझी तर मतीच कुंठित होते. साऱ्यांचा असा नकळत अहंकार पोचलेला रायरन चावडीवर उतरत उंटावर त्यांचा सारा संसार लेकरं बाळत झोपायची खाट, गुडगुडी, ढोलकी, तुंतुन इत्यादी असायचं. उंट पाहायला गावातील मुलं लोटायची. त्यावेळी आमचा भाव वगारलेला. कधी कधी रायरंद आम्हालाही उंटावरून फिरवायचे. लहानपणी पाहिलेला रायरंद आठवतोय. डोक्याला रंगबिरंगी पटका, त्याचा घोड पाठीवर सोडलेला, अंगात चांदीचं मेडल लटकवलेला जाकीट, पीळदार शरीर, मिशांचे आकडे वळलेले, बोलतानाही त्याच्या आवाजात एक विलक्षण महारी डकार. अनेक गावांची नावं त्याला पाठ. बोलता बोलता ते साऱ्यांनाच गुंगवीत. सकाळी चावडीत त्याचा खेळ व्हायचा. महार मंडळीतील मेहतरे पुढे बसलेले. महारांचा न्याय हे मेहतरे करीत, त्यामुळं त्यांचं समाजात वजन. रायरांच्या हाती रिकामा नारळ, तो रंगीत रुमालात धरलेला. रिकाम्या नारळात कवड्या. त्या तालावर ते नाचत. नाचताना तन्मयतेने गात, तुंबडीभर देनावो बाजीराव नाना. मेहतरांच्या डोक्यावरून ते हातातला नारळ आपटीत गावाच्या मेहतरांची स्तुती करीत. त्यांच्या भाषेचा कमालीचा गोडवा होता. नुसती शब्द संपत्ती ते उधळायचे. त्यांच्याकरिता घराघरातून शिधा गोळा व्हायचा. गाव सोडताना त्यांना नवा कोरा पटका बांधून महार मंडळी खुश करायची, पोस्ट द्यायची. पुढं महार मंडळी बौद्ध झाली. त्यांनी जुने रीती रिवाज सोडले. मला मात्र आजही प्रश्न सतावतो आहे की एकेकाळी मनोरंजन करणारे हे रायरंद आता कुठे गेले? आज मी खेड्यापाड्यात गेलो तर रायरन औषधालाही सापडणार नाही. बालपणाच्या मनपटलावर उमटलेले असं हे गाव आणि असा महारवाडा. जेवढं सांगावं तेवढं थोडंच. गावात असूनही तसा मनानं मी लहानपणापासूनच गावापासून फटकूनच राहिलो. गावात आलेली माझी खरी मरगड नाहीशी झाली ती तालुक्याच्या गावी. दररोज सकाळ संध्याकाळ शाळेकरिता 3 मैलाची रपेट. शाळेला जाताना 4-2 मराठ्यांची पोरं सोबत. तालुक्याला शाळेत जात असलेले आमचीच पहिली पिढी. महारवाड्यातला तर मी एकटाच. गावची मराठ्यांची पोरं माझ्यापेक्षा अंगापिंडानं मजबूत. एक जण तर बाप्या दिसायचा. त्याला दाढी मिशा आलेल्या, मी त्याच्यात कोकरासारखा दिसायचो. त्यामुळं त्यांच्याशी वागताना दचकून वागायचो. जणू काय आपल्या पायरीनंच वागावं हे रक्तातच भिनलेलं. ही मुलं कधीच बरोबरीच्या नात्यानं वागत नसत. त्यांच्या जातीचा अहंकार पदोपदी भरलेला. जातीवरून अपमान झाला म्हणजे माझं मन सुरुंगाच्या दारूसारखं आतल्या आत उकळायचं. पण तोंडावाटे ब्र काढण्यात धाडस व्हायचं नाही. रस्त्यानं चालताना मी त्यांच्या बरोबर कधीच चालत नसे. मागं पुढं अंतर ठेवून मी चालायचो. पण एकदा शाळेत गेलो म्हणजे माझं अंतःकरण दूरवर आकाशात एखाद्या पक्षानं सुळका मारावं तसं भिरभिरायचं. मुक्तीचा आनंद मिळायचा. गावच्या एका खोलीच्या शाळेपेक्षा तालुक्यातील शाळा टुमदार वाटायची. बालभारतीच्या धड्यात असावी तशी. छोट्या छोट्या नळ्यांची कौलं, समोर थोरलं मैदान, वडालिंबाची गर्द छाया. 5वीच्या वर्गात मी प्रवेश केलेला असतो. वर्गावर समुद्र नावाचे एक ब्राह्मण मास्तर असतात. काळी टोपी, स्वच्छ परीट घडीचा पांढरा शुभ्र पोशाख, धोतर आणि सदरा रंगातने खूप गोरं, खूप छान हसायचे. त्यांच्या बोट्यातील सोन्याची अंगठी माझे डोळे नेहमीच दिपवायची. गावच्या शाळेत जवळजवळ ढ असलेला मी तालुक्याच्या शाळेत 1-2 महिन्यात चमकू लागलो. 5व्याच्या आत नंबर. मार्क जायचे ते घंट्याचे. गावावरून कितीही धाव पळत आलो तरी एखादे वेळी उशीर व्हायचा. घंटा मिळायची नाही तेवढ्या मार्कांनीच नंबर खाली जायचा. समुद्र मास्तर माझ्यावर बेहद खुश. साऱ्या वर्गासमोर उभे करायचे. म्हणायचे, हा बघा महाराचा पोर. राहतो किती स्वच्छ, बोलतो किती शुद्ध, अभ्यासही चांगला आहे. दिवसभर पिसासारखा तरंगतो. शाळा सुटली म्हणजे गावी जावंसं वाटायचं नाही. गाव म्हणजे नरक वाटायचा. महारवाड्याचं जग हे आपलं जग नाही असं वाटायचं. गावातही ठाई ठाई अपमान, तुच्छता गुदमरून जायचो.
तालुक्याच्या शाळेतच मला माझ्या खऱ्या व्यक्तित्वाची ओळख झाली. आपल्यात काही कमी नाही, गावच्या कोंडवाळ्यातून बाहेर पडायलाच पाहिजे, ह्याकरिता शिकायला हवं. शहरातील वाण्या बामणाच्या पोरांनाही आपण अभ्यासात मागे टाकू शकतो, हा शोध अचंबा करणारा वाटत असतो. वर्गातल्या बाकीच्या मुलांपेक्षा होतू तू छान खेळायचो. मुलं म्हणायची हा बहुधा अंगाला डुकराची चरबी लावून येत असला पाहिजे. पोरांची फळी फोडून माशासारखा सूळकन सुटायचो. या दरम्यान नाटकातही काम करायचं वेळ लागलं. ह्या रिकाम्या प्याल्यात काय दिसतंय तुला, हा एकच प्यालातील संवाद मला पाठ होता. दारूबंदीच्या कार्यक्रमाच्या वेळी गावात चौकात मी तो न विचकता म्हणायचो. एकदा तर 15 ऑगस्टला चौकात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या सभेत वक्तृत्व स्पर्धेत बोललो. गर्दीत आजोबा जावजी बुवा होते. स्टेजवरून खाली उतरताच त्यांनी अभिमानानं ओटीपोटी धरलं. त्यांच्या डोळ्यातून खळकन अश्रू सांडले. आईच्या रानपणाचं सार्थक झालं हे उद्गार म्हाताऱ्यानं काढलं. तुझा बाप हवा होता असंही म्हणाले. त्यांनी माझ्या गावी महारवाड्यात कमालीची तारीफ केली. रांडकीचं रानपोर ही कुचेष्टा हळूहळू संपू लागली. महारवाड्यातील बाकीची मुलंही आदरानं वागू लागली, आदरानं पाहू लागली. तर मित्रांनो, आजचं वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.